जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे हिंदू सेवा सहाय्य समितीच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी यांना पुरवठा विभागातर्फे देण्यात येत असलेल्या रेशन दुकानातील आनंदाचा शिधा या पिशव्यांवर श्री गणरायांचे छायाचित्र छापू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात गणेशोत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचे वितरण करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे। हा आनंदाचा शिधा ज्या पिशव्यांतून देण्यात येतो यापूर्वीही त्यावर भगवान गणेश, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे छापली होती। सदर पिशवी ही टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत। यामुळे हिंदू समाजातील देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांचा अवमान होत असल्याचे निदर्शनास आले आहे। तरी शासनाने गणेशोत्सव निमित्ताने आनंदाचा शिधा पिशव्यांवर श्री गणरायांचे आणि यापुढे हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना जिल्हा पुरवठा अधिकारी मिसाळ यांच्या मार्फत देण्यात आले आहे। महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा या नावाने महाराष्ट्रातील जनतेला अल्पदरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देत आहे। महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय स्तुत्य जरी असला तरी आनंदाचा शिधा ज्या पिशवींमधून वितरित केला जातो त्यावर हिंदू समाजातील देवीदेवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापलेली असतात। पिशव्यांची गुणवत्ता बघता त्या पिशव्या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ असतात। थोड्या दिवसांनी त्या फाटतील आणि रस्त्यावर किंवा नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळू शकतात। त्यामुळे हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या छायाचित्राचे अवमान होऊ शकतो। म्हणून महाराष्ट्र शासनाने आणि प्रशासनाने देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांचे छायाचित्र नसलेल्या पिशव्या आनंदाच्या शिधासाठी वापर करावा असे निवेदनात नमूद केले आहे। निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, श्रीसंत दगाजी महाराज मंदिर चौपाळेचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पियुष सोनार, मयूर सोनार, श्रीदादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, संत नरहरी व्यायाम शाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्रगणेश मंडळाचे अरुण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज दाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी आदी उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जय श्रीराम। आम्ही हिंदू सेवा सहाय्य समिती, विविध गणेश मंडळ आणि नंदुरबार शहरातील विविध मंदिरांचे ट्रस्टी, पुजारी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न पुरवठा मंत्री यांना एक निवेदन या कार्यालयाच्या मार्फत आम्ही सादर केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाने आनंदाच्या शिधा या नावाने गोरगरीब जनतेला किंवा महाराष्ट्राच्या जनतेला आनंदाचा शिधा वाटप करणार आहे गणेशोत्सवाच्या निमित्ताने। गेल्या अनेक या 1.5-2 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने हिंदूंच्या सण उत्सवाच्या निमित्ताने असा हा स्तुत्य उपक्रम आहे। उपक्रमाला आमचा विरोध नाही, परंतु हा आनंदाचा शिधा ज्या पिशव्यांमध्ये दिला जातो त्या पिशव्यांवर ज्यावेळेस गणेशोत्सव असतो तर श्री गणरायांचा फोटो छापला जातो। जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा असते त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला जातो। आणि त्याच्यामुळे होतं काय की ह्या ज्या पिशव्या आहेत या टिकाऊ नाहीत तर टाकाऊ आहेत, प्लास्टिकच्या आहेत। आणि त्याच्यावर हे जे देवी देवतांची फोटो आहेत ते देवी देवतांची फोटो नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून येतात। त्याच्यामुळे आमच्या हिंदू देवी देवतांचं हे विडंबन आहे आणि ते आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत। मागे जानेवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त ज्यावेळेस हा शिधा वाटप करण्यात आला होता त्यावेळेस सुद्धा आम्ही असं पत्र देऊन त्यांना आम्ही याची जाणीव करून दिली होती। त्यानंतरही त्या ठिकाणी तसा प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो छापून आलेला आहे। आता या गणेशोत्सवाच्या निमित्ताने
ही चूक शासनाकडून होऊ नये, प्रशासनाकडून होऊ नये म्हणून आम्ही पूर्वीच हे निवेदन देत आहोत आणि या माध्यमातून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला इशारा देत आहोत, जर का यावेळेस आनंदाच्या शिदा यावर जर का कुठल्याही देवी देवतांची चित्र छापून आली तर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन हे कायदेशीर कारवाईंना सामोरे जाण्यासाठी त्यांनी तयार राहावं. संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना, वेगवेगळ्या मंदिराचे उपासक, ट्रस्टी यांच्या वतीने आम्ही या शासनाच्या विरोधातच कायदेशीर कारवाई करू अशी आम्ही त्यांना एक प्रकारे आम्ही इशारा देत आहोत आणि विनंती करत आहोत की कुठल्याही देवी देवतांची चित्र आपण छापू नये अशी विनंती करतो. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.